यवतमाळच्या वाघाला पकडण्यासाठी धाराशिवमध्ये वनविभागाची कसरत सुरू आहे। 300 किलोमीटरचा वाघाचा प्रवास आणि जनावरांची शिकार करणाऱ्या वाघाला पकडण्याचं वन विभागापुढे आव्हान आहे। पाहूयात एक रिपोर्ट। हा आहे यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील T22 वाघिणीचा बछडा। महिनाभरापूर्वी 300 किलोमीटरचा प्रवास करत धाराशिव जिल्ह्यात दाखल झाला। धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावं पालथी घातल्यानंतर रामलिंग अभयारण्य परिसरात त्यानं मुक्काम ठोकलाय। त्यापूर्वी सोलापूरच्या बार्शी तालुक्यात धाराशिव जिल्ह्यातील काही भागात तो दिसूनही आला। त्यानं अनेक जनावरांची शिकार केली। त्याची दहशत पाहता त्याची शोध मोहीम सुरू झाली आणि चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्यातील एक टीमही रामलिंग परिसरात दाखल झाली। 8 दिवस उलटूनही हाती काहीच न लागल्याने ही टीम रिकाम्या हाती परतली आहे। तर वाघाला पकडण्यासाठी पुणे येथील एक विशेष टीम आता मैदानात उतरली आहे। मागच्या 7 दिवसापासून आपल्याला माहितीच आहे की वाघांच्या शोधासाठी आपण सगळे बाहेर पडलेलो आहेत आणि वन विभागाचं काम सध्या परिस्थितीत ह्या पुण्याच्या रेस्क्यू टीम आणि याच्या आधी असणाऱ्या ताडोबाच्या टीमसह प्रोग्रेसवर तुर्तास आम्हाला ज्या वन विभागाच्या ज्या स्टँडर्ड पद्धत आहे त्या पद्धतीनं काम आमचं ह्या ठिकाणी चालू आहे। वाघाला पकडण्यासाठी विशेष रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली। त्यात धाराशिव सोलापूरच्या वन विभागातील 70 ते 80 कर्मचारी तैनात करण्यात आलेत। अभयारण्य परिसरात 10 ते 11 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेत। त्याचबरोबर पाऊल खुणांवरून वाघाचा ठाव ठिकाणी जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्यात येतोय। गेले 25 ते 30 दिवस झालं एडसी परिसरात, येरमाळा परिसरात व बार्शी परिसरात वाघाने पूर्णपणे दहशत घातलेली आहे। शेतात जाण्यासाठी शेतकरी संध्याकाळी घाबरत आहेत। लाईट पण संध्याकाळी असल्यामुळे शेतकरी भीत आहेत जाण्यासाठी। तरी या वाघाचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करावा। वाघ सापडत नसल्यानं परिसरातील शेतकरी भयभीत आहेत। वाघाला पकडण्यासाठीचं हे रेस्क्यू ऑपरेशन किती दिवस चालणार, वाघ सापडणार की पुन्हा एकदा निराशा पदरी पडणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तोपर्यंत नागरिकांचा जीव मात्र टांगणीला लागलाय। ओमकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।